जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर जवळ असलेल्या सागाव येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली। फार्म हाऊस मध्ये छातीत गोळी लागलेल्या अवस्थेत एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। भुवन कृष्ण पाटील असं या मृत तरुणाचं नाव आहे। त्याचं स्वतःचं सागाव येथे क्रिकेटचं टर्फ आहे, तिथेच ही घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार भुवन पाटील याची क्रिकेट टर्फ नेहमीप्रमाणे तो टर्फमध्ये गेला असताना हा प्रकार घडलाय। भुवनच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याचा मृतदेह लॉनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही। भुवनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की त्याच्याकडून चुकून गोळीबार झाला अथवा हा घातपाताचा प्रकार आहे, या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। आज कुळगाव पोलिसांना प्राथमिक 5च्या सुमारास पाटील माउंटेन व्ह्यू जिमखाना या ठिकाणी भुवन पाटील यांना हे जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली असता त्यापूर्वीच त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह त्यांना भुवन पाटील यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्याची माहिती समजली। हॉस्पिटलमध्ये खात्री केली असता ते मयत असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे। घटनास्थळी CCTV आहे, त्यामध्ये भुवन पाटील हे स्वतः जखमी अवस्थेत बाहेर आलेले दिसत आहेत आणि ते शस्त्र बाहेर टाकताना दिसत आहेत, अग्निशस्त्र। या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून आम्ही घेतलेली आहे। घटनास्थळ पंचनामा, CCTV फुटेज, संबंधित साक्षीदार, इथले केअरटेकर या सगळ्यांचा तपास करून त्याचा आम्ही निष्कर्ष नोंदवू। घटना घडली तेव्हा कोण होतं सर इथे? घटना घडली त्यावेळी एक त्यांचे केअरटेकर इथं उपस्थित होते, पण ते आत झोपलेले, प्राथमिक माहिती विचारली असता ते आतमध्ये झोपलेले, एवढी माहिती निष्पन्न आहे। शस्त्र जे सापडले त्याची परवानगी वगैरे काय? नाही, तो हा कुटुंबियांशी काय तपासाचा झालं? भाग आहे। आता कुटुंबियांकडे जास्त सखोल तपास करता आलेला नाही। आता प्राथमिक तपास जो आहे तो झाल्यानंतर त्यांच्याकडे जबाब नोंद करण्यात येईल। आत्महत्या असू शकते का? हा, आता आम्ही त्याबाबत काहीच सध्या जी प्राथमिक आत्महत्या आहे की किंवा इतर काही हाताळताना काय चूक झाली याबाबत आम्ही तपास करून त्याचा निष्कर्ष नोंदवू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।